अन्नपूर्णास किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत अशी अळूवडी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी अळूची पाने घेतलेली आहेत, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी हिरवी मिरची, लसूण, बडीशेप आणि जिरे एकत्र बारीक करून घेतलेला आहे। 1 चमचा हळद घेतलेला आहे, 1 चमचा जिरे घेतलेला आहे, 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे। इथे मी चिंच 15 मिनिटे भिजत ठेवलेली होती, थोडासा गूळ घेतलेला आहे, पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि गरम मसाला घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी चण्याचे पीठ घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 2 वाटी चण्याचे पीठ आहे, अर्धी वाटी तांदळाचे पीठ घातलेले आहे। आता आपण ते भिजवून घेऊया। याच्यामध्ये मीठ घालून घेऊया, पांढरे तीळ घालूया, बारीक केलेला गूळ आहे तो घालून घेऊया, गरम मसाला आहे तो घालूया, जिरे घालूया, हळद घालूया। इथे चिंच मी भिजत ठेवलेली होती, हा चिंचेचा कोळ आपण यातला काढून घेणार आहे आणि फक्त 1-2 चमचे याच्यामध्ये घालून घेणार आहे। त्याचबरोबर मिरची, लसूण, जिरे आणि बडीशेपचा मसाला बनवून घेतलेला होता तो आपण घालून घेऊया। आता हे सगळं एकत्र एकजीव होईपर्यंत आधी आपण सुक्कच मळून घेणार आहे। आता याच्यामध्ये लागलं असं पाणी घालून आपण हे एकजीव होईपर्यंत चांगलं मळून घेणार आहे। हे पीठ जास्त घट्टही नाही, जास्त सैलही ठेवायचं नाहीये। पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता आपण पानांना पीठ लावून घेऊया। एकसारखं पीठ या पानाला पूर्णपणे लावून घ्यायचे। जास्त जाडसरही पीठ लावायचे नाही, एकदम व्यवस्थित पीठ सगळ्या पानाला लागलं पाहिजे। याच्यावरती आपण दुसरं पान घालून घेणार आहे। त्याच्यावरती आपण हे पान परत लावून घेणार आहे। पीठ असं एकसारखं लावून झालेलं आहे। आता दोन्ही बाजूने आपण हे आतमध्ये असं दुमडून घेणार आहे। त्याचबरोबर साईडला असं थोडंसं पीठ लावून आपण अशा रोल बनवून घेणार आहोत। एकदम असं दाबून घट्टसर हे रोल बनवून घ्यायचे। आणि चाळणीमध्ये ही वडी उकडण्यासाठी ठेवून देऊया। अशाच ह्या बाकीच्या वड्याही मी भरून घेते। वड्या आपल्या सगळ्या भरून झालेल्या आहेत। आता आपण गॅसवरती उकडायला ठेवूया। त्यासाठी इथे मी मोठ्या टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे। आता यावरती चाळण ठेवून घेते। याच्यावरती मी चाळण ठेवलेली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून 15 मिनिटं वडी शिजवून घेणार आहे। 20 मिनिटं झालेली आहेत। वडी आपली शिजलेली आहे। आपण गॅस बंद करून घेतलेला होता। आता आपण वडी काढून घेऊया। वडी आपण कट करून घेतलेली आहे। आता इथे मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे। आता आपण वडी तळून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे।
आता आपण वडी तळून घेऊया. चांगली खरपूस भाजीपर्यंत आपण वडी तळून घेणार आहे. एकदम क्रिस्पी अशी आपली वडी तळून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. एकदम क्रिस्पी अशी अळूवडी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.